नमो नमः. आजचा श्लोक आहे ईर्ष्या द्वेष करू नये याविषयीचा. ईर्ष्या गृहीत्व संतुष्टः क्रोधनो नित्यशंकितः परभाग्योपजीवी च षडेते दुःखभागिनः. बघा, याचा अर्थ आहे ईर्ष्या करणारा, तिरस्कार करणारा, असमाधानी राहणारा, नेहमी रागराग करणारा, दुसऱ्यावर शंका घेणारा किंवा नेहमी शंकित राहणारा आणि दुसऱ्याच्या भाग्यावर उपजीविका भागविणारा, हे 6 जण दुःखाचे वाटेकरी असतात. मित्रांनो, तुम्ही बघा, दुःख केलात की दुःखाचे कारणच हे आहेत की तुम्ही ईर्ष्या केलात की दुःख होणार, तुम्ही तिरस्कार केला की आपल्याला दुःख होतो. याविषयीची मला कहाणी आठवते. एका तलावामध्ये एक बेडूक आपल्या परिवारासह राहत होता. एकदा तो फिरण्यासाठी गेला आणि तिथे एक मोठी गाय त्या तलावामध्ये फिरत फिरत आली आणि पाणी पिली आणि पिऊन निघून गेली. त्यानंतर संध्याकाळ झाल्यावर बेडूक जेव्हा घरी आला तेव्हा पिल्लांनी सांगितलं की आम्ही खूप मोठा प्राणी पाहिला. असं आश्चर्याने त्या पिल्लांनी बेडकाला सांगितलं. बेडूक म्हणाला, एवढा होता का? असं म्हणून त्याने थोडंसं पोट फुगवलं आणि पोट फुगवल्यानंतर त्याने सांगितलं, एवढा मोठा होता का? तर पिल्लं म्हणाले, नाही नाही, आणखीन खूप मोठा होता. मग बेडकानं परत आणखीन थोडंसं आपलं पोट फुगवलं आणि मोठा झाला. मग बेडूक म्हणाला, एवढा होता का प्राणी आलेला आजचा? नाही नाही, याच्यापेक्षाही खूप मोठा प्राणी होता. मग बेडकाला ईर्ष्या झाली. त्याला असं वाटलं की आपल्यापेक्षा मोठा प्राणी कसा राहू शकतो आणि लेकरांना तो प्राणी कसा आवडला. मग त्याने शक्तीनिशी, ताकदीनिशी होता होईल तेवढं ईर्ष्याच्या जोरावर त्याने आपलं पोट इतकं फुगवलं की अक्षरशः फुगवता फुगवता त्याचं पोट फटकन फाटलं. पाहिलात मित्रांनो, ईर्षेपोटी किती नुकसान होत असते, किती वाटोळ होत असते, किती दुःख होत असते, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. म्हणून कुणाची ईर्ष्या करू नये, कुणाचा तिरस्कार करू नये. हे सगळे दुःखाची वाटेकरी आहेत बघा. त्यानंतर दुसऱ्याच्या जीवावर आपली उपजीविका भागू नये, म्हणजे आयतं बसून खाऊ नये. आपण आपलं कमाई करावं, खावं. त्याच्यावर नेहमी कुणावरही शंका घेऊ नये. शंका घेतलं तर तुम्हाला सुख लागणारच नाही. दुःख नेहमी दुःखच वाट्याला येईल. किंवा तुम्ही ईर्ष्या द्वेष करणे किंवा शंका घेणे किंवा नेहमी रागात येणे, क्रोधित होणे हे एक दुःखाचंच कारण आहे ना. म्हणून या 6 गोष्टी नेहमी दुःख देणाऱ्या असतात. त्यामुळं मित्रांनो, दुःख वगैरे होऊ नये असं वाटत असेल तर नेहमी समाधानी राहावं, कुणाची ईर्ष्या करू नये. हा श्लोक आवडल्यास तुम्ही सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.